महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तसेच इंग्रजीमध्ये इंटरेस्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आजचा हा व्हिडिओ मी समर्पित करीत आहे। मी काही कॉमेडियन नाही, त्यामुळं तुम्ही मनोरंजन मी करेल या अपेक्षेत कोण राहू नये। कॉमेडी नाही तर कामाचा व्हिडिओ हा या उद्देशानं बनवण्यात येत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी की ज्यांचे आईवडील मोलमजुरी करतात, शेतात काम करतात, कष्ट करतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या ठिकाणी, औरंगाबादसारख्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या क्लासेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही, पण त्या विद्यार्थ्यांना नोकरीची गरज आहे। विशेष करून ऑन पेपर नव्हे तर ॲक्च्युअल इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे विद्यार्थी आहेत, आर्थिकदृष्ट्या जे फीज भरून चांगल्या ठिकाणी जाऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्याच्या परीक्षेमध्ये ज्याचं नाव आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो, या स्पर्धा परीक्षेतील इंग्रजी विषयामध्ये त्यांना गुण कसे मिळतील या उद्देशाने ही व्हिडिओची सिरीज आपण सुरू केलेली आहे। इथे कुठलाही उद्देश स्वतः फेमस होणे किंवा पॉप्युलर होणे हा बिलकुल नाही। आणि मी अगोदरच सांगितलं की हा एक कॉमेडी वगैरे नसून एक अभ्यासक्रम जो आहे कॉम्पिटिटिव्ह इंग्लिशचा, MPSCचा, इंग्रजीच्या ज्या भागांवर प्रश्न विचारले जातात त्या एकेका भागांवर या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत अचूक प्रॉपर मार्गदर्शन पोहोचावं या हेतूनं आपण हा व्हिडिओ सादर करत आहोत। आजचा जो प्रामुख्यानं विषय आपण या ठिकाणी घेणार आहे, वर्ब द मूड्स, क्रियापदांचे मूड। तुम्ही म्हणाल की आम्हाला मूडचे प्रकार, की एखादा आनंदी झाला तर त्याला आपण हॅपी मूड म्हणतो, एखादा मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बता दूँ असं जर कोणी म्हणत असेल तर आपण त्याला रोमॅन्टिक मूडमध्ये आहे असं म्हणतो। बस खाली तुला येत नाही म्हणजे शिक्षकाला राग आला, म्हणजे त्याचा ॲंग्री मूड झाला असा आपण समजतो। आणि हा जो मूड आहे, सगळं काही तर मूडवरच चालतं ना। आपल्या मूडनुसार आपण सगळे कामं, आपलं वागणं, आपलं बोलणं हे आपल्या मूडवर अवलंबून असतं। आणि मग आपल्या मूडनुसार आपण अलग अलग वाक्य बोलत असतो। आपल्या सर्वांना हे माहिती आहे की सेन्स व्यक्त करण्यासाठी आपल्याला वाक्य बोलावं लागतात, सेंटेन्स बोलावं लागतं, आणि मग या सेंटेन्समध्ये क्रियापद असते। जसं बिनधडाचा माणूस होत नाही तसं बिना क्रियापदाचं वाक्य होत। आणि म्हणून एखाद्या वाक्यातील क्रियापदाचा मूड काय आहे किंवा त्या वाक्याचा मूड काय आहे असा स्पर्धा परीक्षा इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला जातो। म्हणजे प्रश्नाचं या भागावर जे स्वरूप असणार आहे, तर प्रश्न असा असेल की व्हॉट इज द मूड ऑफ द अंडरलाईन व्हर्ब किंवा व्हॉट इज द मूड ऑफ द सेंटेन्स असाही प्रश्न ते विचारू शकतात। प्रश्न कसाही असला तर उत्तर एकच राहणार आहे। व्हर्बचा मूड विचारो का वाक्याचा मूड विचारो, मूडचा जे काय उत्तर येत असेल ते एकच राहणार आहे दोन्ही प्रश्नांसाठी। हे पहिलं ध्यानात घ्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही ध्यानात घ्या की एखाद्या वाक्यातील क्रियापदाचा मूड कोणता आहे किंवा त्या वाक्याचा मूड कोणता आहे याचं उत्तर लिहिताना तुमच्या मूडनुसार लिहायचं नाही, तुमच्या मूडवर त्या वाक्यातील त्या क्रियापदाचा मूड अवलंबून नसून त्याच्यासाठी काही नियम आहेत की कोणत्या क्रियापदाचा कोणता मूड आहे, कोणत्या वाक्याचा कोणता मूड आहे। तर एखाद्या वाक्यातील क्रियापदाचा मूड समजण्यासाठी तुम्हाला त्या क्रियापदाकडे पाहून काही मूड समजणार नाही। द एंटायर सेंटेन्स इज रिक्वायर्ड टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन इन ऑर्डर टू गेस दॅट विच पर्टिक्युलर मूड इज ऑफ द वर्ब इन दॅट सेंटेन्स, फ्रॉम दॅट सेंटेन्स। त्या वाक्यातल्या त्या क्रियापदाचा मूड कोणता आहे हा मूडचा प्रकार शोधताना तुम्हाला क्रियापदावरून तो शोधता येणार नाही, तर ते क्रियापद ज्या वाक्यामध्ये दिलेलं आहे ते वाक्यच पूर्ण विचारात घ्यावं लागेल। म्हणजे एखाद्या वाक्यातील क्रियापदाचा मूड ओळखणं हे त्या वाक्याच्या प्रकारावर अवलंबून आहे। आणि म्हणून कोणत्या प्रकारची वाक्ये कोणत्या मूडमध्ये जातात
हे समजण्यासाठी आपल्याला मूड कोणते आहेत, त्यांचे प्रकार कोणते आहेत, मूड म्हणजे काय हे पहिलं समजलं पाहिजे. आपण कधी प्रार्थना व्यक्त करण्यासाठी वाक्य बोलत असतो, कधी प्रश्न विचारतो, कधी उपदेश करतो, कधी आदेश देतो. म्हणजेच अ वर्ब इज यूज्ड टू एक्सप्रेस डिफरंट मॅनर्स अँड इन विच पर्टिक्युलर मॅनर द वर्ब इज यूज्ड इज द मूड ऑफ दॅट वर्ब. आणि या मूडचे जे प्रकार आहेत ते या ठिकाणी लिहिले आहेत की द इंडिकेटिव्ह मूड, दुसरा आहे द इम्पेरेटिव्ह मूड, आणि या ठिकाणी हा जो आहे द सब्जंक्टिव्ह मूड आहे, सब्जेक्टिव्ह नाही, यामध्ये स्पेलिंगमध्ये ये नाही. आणि या 3 मूडमध्ये मग आता आपल्याला हे पुढे पाहणं आहे की इंडिकेटिव्ह मूडमध्ये आताच आपण सांगितलं की क्रियापदाच्या आधारे आपण काही त्या क्रियापदाचा मूड ओळखू शकत नाही. आपल्याला त्या क्रियापदाचा मूड समजण्यासाठी द एंटायर सेंटेन्स इज रिक्वायर्ड टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. पूर्ण वाक्य विचारात घेणं आवश्यक असते. म्हणजे त्या वाक्याच्या प्रकारानुसार त्या वाक्याचा किंवा त्या वाक्यातल्या क्रियापदाचा मूडचा प्रकार अवलंबून आहे. आणि म्हणून आता आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये हे पाहायचं आहे की कोणते कोणते वाक्य, कोणत्या प्रकारची वाक्ये इंडिकेटिव्ह मूडमध्ये जातात किंवा कोणतं वाक्य हे इंडिकेटिव्ह मूडमध्ये जातं, कोणते वाक्य हे इम्पेरेटिव्ह मूडमध्ये येतात आणि कोणते वाक्य हे सब्जेक्टिव्ह मूडमध्ये जातात. या भागावर आपण आता प्रकाश टाकणार आहोत. सर्वप्रथम इंडिकेटिव्ह मूडच्या संदर्भामध्ये आता पुढे ध्यान द्या. मूडचे जे 3 प्रकार आहे त्यापैकी पहिला आहे द इंडिकेटिव्ह मूड. आणि आत्ता सांगितल्यानुसार की तुमच्या मूडवर अवलंबून नाही की तुम्ही एखाद्या वाक्यातल्या क्रियापदाचा मूड काय लिहावा. या 3 मूडपैकी पहिला जो प्रकार आहे इंडिकेटिव्ह मूड. आत्ता सांगितल्यानुसार की एखाद्या वाक्यातल्या क्रियापदाचा किंवा त्या वाक्याचा मूड ओळखणं हे आपल्या मूडवर अवलंबून नाही किंवा तुमच्या मूडनुसार नाही चालत की मला वाटतं बा हे घेऊ द्या, तसं नाही. तर कोणते वाक्य या मूडमध्ये येतात तर इंडिकेटिव्ह मूडमध्ये प्रामुख्यानं अगदी क्लिअर कट माहिती आहे. ज्याला इंग्रजीची बिलकुल आवड नसेल त्याच्यात बी आवड निर्माण होईल, पण थोडासा एक अंश तरी तुमच्यात पाहिजे, मग त्याला पेटवता येतं. आणि फक्त ऐकत राहा, तुम्हाला समजत जातं. पहा, हा फुकाचा मार्क आहे, 1 मार्क. आता इंडिकेटिव्ह मूडमध्ये फक्त 3 प्रकारची वाक्य येतात. किती? 3 प्रकारची. यामध्ये या ठिकाणी पहिले जे 3 वाक्य आहे पहा, कोरोना इज अ डेंजरस डिसीज, द चिल्ड्रेन आर मेकिंग नॉईज, नरेंद्र मोदी इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. हे जे 3ही वाक्य आहेत हे फॅक्ट व्यक्त करणारी वाक्य आहेत. म्हणजे या इंडिकेटिव्ह मूडमध्ये फॅक्ट व्यक्त करणारी वाक्ये येतात. फॅक्ट. आता अडचण अशी आहे की आम्हाला फॅक्ट बी समजत नाही, ही बी एक फॅक्ट आहे. फॅक्ट कशाला म्हणता हे अजून आम्हाला समजत नाही, ही बी फॅक्ट आहे. पण जे आहे ती फॅक्ट. आता जसं आय एम टीचिंग, मी शिकवत आहे, फॅक्ट आहे. यू आर लर्निंग, फॅक्ट आहे. रस्त्यानं चालून राहिले, शेतकरी शेत नांगरत आहे, द फार्मर इज फ्लोईंग द फील्ड, फॅक्ट आहे. नरेंद्र मोदी इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, फॅक्ट आहे. जे आहे ते फॅक्ट. आणि त्यानुसार जसं कोरोना एक डेंजरस डिसीज आहे, कोरोना इज अ डेंजरस डिसीज, फॅक्ट आहे. मुलं दांगडो करत आहे, द चिल्ड्रेन आर मेकिंग नॉईज, ही फॅक्ट आहे. जे आहे त्याला म्हणायचं फॅक्ट. पुढचा, फॅक्टच्या शिवाय, फॅक्ट व्यक्त करणाऱ्या वाक्याशिवाय आणखी या इंडिकेटिव्ह मूडमध्ये जे वाक्य येतात ते आहेत प्रश्नार्थक वाक्य, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह. आता इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स समजत नाही असं तर कोणीच विद्यार्थीने. पहिलीतल्या पोराला बी बोलवलं आणि त्याला जर वाक्य शेवटी आकोडा दिला, हा असा आकोडा लिहिला आपण, तर ते पहिलीतलं पोरगं म्हणतं की प्रश्नार्थक वाक्य, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. आता पुन्हा तुमच्या डोक्यात येईल की बा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स कोणतं, पुन्हा WHचा प्रश्न का व्हर्बल प्रश्न, तर कोणता बी प्रश्न. एनी टाइप ऑफ, एनी काइंड ऑफ इंट्रॉगेटिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन, वेदर इट इज WH टाइप ऑफ क्वेश्चन और व्हर्बल टाइप ऑफ क्वेश्चन, कोणताही प्रश्न असो. जसं, आणि अगदी फुकाचा मार्क आहे ना हा,
की शेवटी प्रश्नचिन्ह असणं म्हणजे त्या वाक्य प्रश्नार्थ काय हे समजतं. जसं हाऊ आर यू, व्हॉट्स इट टाईम नाव, व्हॉट्स युअर नेम, क्वेश्चन मार्क राहील, आकोडा राहील शेवटी. मग हे काही कठीण आहे का? खन यू सिंग अँड खन यू प्ले. म्हणजे मी याच्यात त्या टोनमध्ये ॲक्सेंटमध्ये बोललो त्या लोकांच्या, त्याचा ॲक्सेंट तुम्हाला माहिती आहे की त्याला ट म्हणता येत नाही. व्हॉट्स इट टाईम नाव अशा पद्धतीनं बोलता. तसं क नाही म्हणत ते, खन यू सिंग अँड खन यू प्ले. तर आपण फक्त मार्कापुरतं जर पाहायचं म्हटलं तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह पहा. प्रश्नार्थक वाक्य इंडिकेटिव्ह मूड. आता अडचण अशी आहे पहा, त्या पेपरामध्ये 4 ऑप्शन असतात, आपल्याला डोळे 2च असतात. मूडचे प्रकार तर 3 आहे. इंडिकेटिव्ह मूड आहे, इम्पेरेटिव्ह मूड आहे, सब्जेक्टिव्ह मूड आहे. मग 4था ऑप्शन ते मुद्दाम फसवणारा टाकता, वाक्य देता आकोड्याचं प्रश्नार्थक, आणि 4था ऑप्शन लिहिला जातो इंट्रॉगेटिव्ह मूड. आता इंट्रॉगेटिव्ह मूड या प्रकाराच्या यादीतच नाही. आणि मग जो लॉजिकवर अंबा भवानी की जे म्हणून ये लिहिणाऱ्याची संख्या का कमी आहे का? बाबाचं नाव घेऊन बी लिहिणारे, नाही तर मग बा काल रात्री स्वप्नात आलिया भट आली होती लिहून टाका ये. अंदाजे उत्तरं लिहितात, लॉजिकवर उत्तरं लिहिता. हा इंग्रजीचा जो पेपर आहे हा तुमच्या लॉजिकवर लिहिण्याचा पेपर नाही. इथं प्रॉपर माहिती असल्याशिवाय प्रॉपर उत्तरापर्यंत तुम्हाला जाता येत नाही, हे काळजीपूर्वक ध्यान द्या. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला फसवण्यासाठी मुद्दाम वाक्य प्रश्नार्थक द्यायचं, चिन्ह प्रश्नचिन्ह द्यायचं, आणि ऑप्शनमध्ये 4था ऑप्शन टाकायचा इंट्रॉगेटिव्ह मूड. वास्तविक प्रश्नार्थक वाक्याचा मूड काय सांगणं आहे तुम्हाला? इंडिकेटिव्ह मूड सांगणं. म्हणजेच फॅक्ट व्यक्त करणारी झाले वाक्य इंट्रॉगेटिव्ह, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य आले. आणि तिसरं हे जे तुम्हाला इपचं वाक्य दिसून राहिलं, तर हे तिसरा जो प्रकार आहे की ज्या प्रकारचे वाक्य या मूडमध्ये येतात तो प्रकार आहे रियल कंडिशन व्यक्त करणारी वाक्य, खरी अट व्यक्त करणारी वाक्य. आता खरी अट व्यक्त करणारी वाक्य हे बी आम्हाला समजत नाही. पण असं वाक्य जरतरचं की जर असं केलं तर काय होईल हे विचारायसाठी कोण्या साधूकडं महाराजकडं जायचं काम नाही की महाराज मला सांगा जर मी कोरड्या विहिरीत उडी मारली तर काय होईल. मग महाराज सांगतील का की तू पोहतवर येशील का? महाराज मी जर अभ्यास नाही केला तर काय होईल? किंवा महाराज जर मी सापावर पाय दिला तर काय होईल? मग महाराज सांगतील का की साप तुमच्याशी बोलेल, हॅलो हाऊ आर यू, बरेच दिवस झाले भेटला नाही. साधं रिअल कंडिशनचे सेंटेन्स कोणते? जर अभ्यास केला तर पास होसाल. इफ यू स्टडी यू विल पास, रिअल कंडिशन. इफ यू डू नॉट स्टडी यू विल नॉट पास, दिस इज ऑल्सो रिअल कंडिशन. ही सुद्धा खरी अट आहे. इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल, जर पाऊस आला तर सामना रद्द होईल. आणि इफ यू स्टेप ऑन अ स्नेक इट विल बाईट यू, जर तुम्ही सापावर पाय दिला तर तो तुम्हाला चावेल, पण जर नाही दिला तर चावणार नाही. ही बी रिअल कंडिशन. इफ यू डू नॉट स्टेप ऑन अ स्नेक इट विल नॉट बाईट यू. हे जर तरचे पण खरी अट, कारण पुढे खोट्या अटीची वाक्य येतील, त्याचा मूडचा प्रकार दुसरा राहील. म्हणून या ठिकाणी ह्या 3 गोष्टी प्रामुख्यानं ध्यानात घ्या की फॅक्ट व्यक्त करणारी वाक्य म्हणजे जी आहे ती बाब व्यक्त करणारी वाक्य, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असणारी म्हणजेच इंट्रॉगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य, आणि तिसरा जो प्रकार आहे वाक्याचा ज्याला आपण रिअल कंडिशनची म्हणजे हे जे इफचे वाक्य दिलेले आहेत हे खरी अट व्यक्त करणारे या वाक्यांचा समावेश होतो. आता मूडचा प्रकार दुसरा पहा, इम्पेरेटिव्ह मूड. अगदी इझी आहे. इम्पेरेटिव्ह मूड. आता आपल्या कानावर हा शब्द आलेला आहे की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्याची व्याख्या करताना आम्ही 2 पद्धतीच्या व्याख्या ध्यानात ठेवल्या पाहिजे. एक अकॉर्डिंग टू वर्ड ऑर्डर. अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज द सेंटेन्स दॅट इज स्टार्टेड विथ मेन व्हर्ब अँड एंडेड विथ फुल स्टॉप. असा आम्ही शब्दक्रमानुसार आज्ञार्थीची व्याख्या करतो. पण वाक्याचा शब्दक्रम वर्ड ऑर्डर महत्त्वाची नसून त्या वाक्याचा सेन्स काय आहे
त्या सेन्स जर त्याचा आज्ञार्थी असेल तर ते वाक्य आज्ञार्थी असतं. आणि या ठिकाणी आपण सर्व प्रकारचे वाक्य घेतलेली आहेत. पहा, कोणतंही आज्ञार्थी वाक्य इंग्रजी शिकायला सुरुवात करायला एक सोपा मार्ग आहे. पहा, हे जे ॲक्शन वर्ड्स आहे, लिहिणे, वाचणे, येणे, जाणे, खाणे, पिणे, मग तुम्ही पाठ करता, प्ले म्हणजे खेळणे, राईट म्हणजे लिहिणे, हे लिहून पहिलं रूप लिहून जर तुम्ही पूर्णविराम दिला तर ती क्रिया करा असं आज्ञार्थी वाक्य होतं. आणि त्याला अगोदर जर आपण डोंट लिहिलं की प्ले क्रिकेट खेळा, नुसतं प्ले बी असेल, पूर्णविराम असेल, तरी बी ते कंप्लीट सेंटेन्स आहे. इट हॅज कंप्लीट सेन्स. जसं फक्त स्पीक, एका आत्ताच मागे काही वर्षांपूर्वी MPSCमध्ये हा प्रश्न विचारला होता आणि हेच शब्द बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा एक शब्द वाटला. पण आज्ञार्थी हा असा प्रकार आहे की जर मूळ क्रियापद असेल पहिल्या रूपातलं आणि त्याच्यानंतर जर पूर्णविराम असेल तर त्याचा अर्थ ती क्रिया करणे असा होत नाही. ती क्रिया करा म्हणजे कंप्लीट सेन्स असणारं ते पूर्ण वाक्य असते. आणि म्हणून हे स्पीकचा मूडसुद्धा त्या ठिकाणी इम्पेरेटिव्ह मूड लिहायला पाहिजे होता. आता स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, इथं थोडंसं वाक्य वाढवलं, पण सुरुवात मात्र याची स्पीकनं झालेली आहे. म्हणजे मूळ क्रियापदानं सुरू झालेलं वाक्य असेल, प्लीजनं सुरू झालेलं वाक्य असेल, काइंडलीनं सुरू झालेलं वाक्य असेल. अर्थात प्लीज नंतर तुम्हाला मूळ क्रियापद दिसतं, काइंडली नंतर मूळ क्रियापद दिसतं. हेही वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत. जसं आता इथं आता हे बी, बऱ्याच जणाला क्रियापद बी अजून समजत नाही ना की बी हे क्रियापद आहे. काही ते हजबंड म्हणजे काम करणे आणि वाईफ म्हणजे स्वयंपाक करणे. काही जण तर ते हजबंडले बी ईडी लावायला कमी करत नाही, त्याचं बी काळ बदलतं हजबंडेड. क्रियापद समजलं पाहिजे ना. तर बी हे मूळ रूप आहे. पहा, आणि बी रेग्युलर अँड सिस्टमॅटिक इन युअर वर्क, कामामध्ये नियमितपणा आणि व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा ठेवा. कीप टू युअर लेफ्ट व्हाईल वॉकिंग अलॉंग द रोड, रस्त्यानं आपण चालतो तर रस्त्यानं चालताना डाव्या बाजूनं चाला. म्हणजे या ठिकाणी बी रेग्युलर अँड सिस्टमॅटिक इन युअर वर्क हा सिरियस ॲडव्हाइस आहे. कीप टू युअर लेफ्ट व्हाईल वॉकिंग अलॉंग द रोड, रस्त्यानं चालताना डाव्या बाजूनं चाला, हे कमांड व्यक्त करणारं वाक्य आहे. आणि हे प्लीजनं सुरू झालेलं आहे, प्लीज हेल्प मी, काइंडली गिव्ह मी, हे सेन्स सारखाच आहे. प्लीजनं सुरू झालेलं आहे, प्लीजचं वाक्य काइंडलीनं सुरू झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं समजण्यासाठी बी सोपं आहे एकदम की लेटनं सुरू झालेलं वाक्यसुद्धा इम्पेरेटिव्ह काइंडचं वाक्य असते. म्हणजेच त्याचा मूडसुद्धा तुम्हाला इम्पेरेटिव्ह मूड लिहायचा आहे. जसं या ठिकाणी जसं तुम्ही ऐकता ते की आता वाजले की 12, मला जाऊ द्या ना घरी. लेट मी गो टू होम, इट्स 12 o'clock नाव. म्हणजे लेट मी गो टू होम, मला घरी जाऊ द्या. लेट देम डू व्हॉट दे वॉन्ट, त्यांना जे वाटतं ते करू द्या. किंवा लेट द चिल्ड्रेन हँडल द टीचिंग एड्स, मुलांना शैक्षणिक साहित्य हाताळू द्या. लेट हर लुक आउट ऑफ द विंडो, तिला खिडकीच्या बाहेर पाहू द्या. तर थोडक्यामध्ये तुम्ही एवढं ध्यान द्यायचं आहे, प्लीजनं सुरुवात, काइंडलीनं सुरुवात, लेटनं सुरुवात, मूळ क्रियापदानं सुरुवात झालेलं वाक्य. आणि नंबर 9 वाक्य पहा, 9 या ठिकाणी दिलेलं आहे, खूप महत्त्वाचं. मी अगोदर सुरुवातीलाच बोललो की वाक्याचा वर्ड ऑर्डर महत्त्वाची नाही, वाक्याचा सेन्स महत्त्वाचा आहे. हे पहिलं काळजीपूर्वक ध्यान द्या, सेन्स महत्त्वाचा आहे. सेन्स कसा, आता हे वाक्य पहा, 12 महिने 13 काळ आम्ही काहीच करत नाही, अभ्यास करत नाही, कधी काही मार्गदर्शन घेत नाही, काहीच नाही. एकदम हा इंग्रजीचा पेपरचा असा होऊन बसेल सगळ्या मुलांसाठी की ज्याचा कोणी स्थान घेत नाही, त्याचं नाव इंग्रजीचं आहे. कोणताच विद्यार्थी असा सिरियसली, फारसी विद्यार्थी, अपवादात्मक काही विद्यार्थी सोडले तर जवळपास ॲव्हरेज स्टुडंट काय करता, इंग्रजीला ते यादीतून सोडूनच देतात, अंदाजे जाताना तिथं उत्तरं लिहिता काही बी, आणि मग ते तसेच दिसता पुन्हा तयारी करताना. आता हे वाक्य पहा, आणि मग शेवटी देवा आमच्यावर दया कर. अरे देव का मॅड झाला का, तुम्ही काहीच करणार नाही, देव तुम्हाला काही मदत करेन का? काहीच करायचं नाही, मग देवाला शेवटी प्रार्थना करायची. ह्या जनरल गोष्टी सोडून द्या. देवाचा आपण स्टेटस ठेवलं की देव पावन बा, गुरुवार असला म्हणजेच गजानन महाराजचं स्टेटस लावलं पाहिजे का?
आणि बाकीचे सोमवार मंगळवार का गजानन महाराजचे दिवस नाही का? तर काही गोष्टी अशा आहे पहा. आता मग हे वाक्य म्हणतो आम्ही, देवा आमच्यावर दया कर. म्हणजे देवाले बी इनडायरेक्टली आदेशच येतो आपला, आणि तिला आम्ही काय म्हणतो? प्रार्थना म्हणतो. देवाले आम्ही प्रार्थना करतो, देवा आमच्यावर दया कर. हा बी मूड जो आहे हा आज्ञार्थी मूड आहे, इम्पेरेटिव्ह मूडचा प्रकार आहे. आणि म्हणून हे वाक्यसुद्धा आपण अगोदर पाहिलं की प्लीजनं, लेटनं, मूळ क्रियापदानं, इथं तर काही गॉड आहे. पण याचा जर अर्थ तुम्ही लावला, भाव जर पाहिला, तर देवा दया कर, म्हणजे हा मूड मात्र इम्पेरेटिव्ह आहे, हे लक्षात घ्या. 10वं वाक्य आणखी समजून घ्या. यू गो ॲट वन्स, यू गो ॲट वन्स, तुम्ही लगेच निघा, असा त्याचा सेन्स आहे. नाही तर मग तुम्ही लगेच म्हणसान की बा हे कर्त्यानं सुरुवात झालेली आहे आणि शेवटी पूर्णविराम आलेला आहे. द सेंटेन्स इज स्टार्टेड विथ सब्जेक्ट अँड एंडेड विथ फुल स्टॉप, दॅट इज वाय दिस काइंड ऑफ सेंटेन्स इज ॲन ॲसर्टिव्ह टाईप. तसं नाही. त्याचा सेन्स सांगतो की हे वाक्य आज्ञार्थी मूडचं आहे. यू गो ॲट वन्स, तुम्ही लगेच निघा, म्हणजे ह्या वाक्याचा सेन्ससुद्धा मूडसुद्धा इम्पेरेटिव्ह मूड होईल. तर अशा प्रकारे इम्पेरेटिव्ह मूडमध्ये इम्पेरेटिव्ह सेन्सची वाक्य येतात. आणि इम्पेरेटिव्ह सेन्सच्या वाक्यांचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की मूळ क्रियापदानं सुरू झालेलं, मग ते एक शब्दाचं बी असू शकतं, मूळ क्रियापदानं सुरू झालेलं अनेक शब्दाचं वाक्य असू शकतं, प्लीजनं सुरू झालेलं वाक्य, काइंडलीनं सुरू झालेलं वाक्य, लेटनं सुरू झालेलं वाक्य. आणि हे एक एक्सेप्शनल असंही ध्यानात ठेवा की देवाला आम्ही आवर्जून प्रार्थना करतो की देवा आमच्यावर दया कर, गॉड हॅव मर्सी अपॉन अस. किंवा या पद्धतीचं की जे दिसतं वर्ड ऑर्डरच्या आधारे तर हे असर्टिव्ह आहे, पण सेन्सच्या आधारे हे इम्पेरेटिव्ह आहे, यू गो ॲट वन्स. तर अशा प्रकारे जरी असर्टिव्हचं वर्ड ऑर्डर असली तरी या शेवटच्या वाक्याचा मूडसुद्धा हा इम्पेरेटिव्ह आहे. पोरो, लेडीज, मॅडम, बंधू, भगिनी, आता पुढं नीट ध्यान द्या. आता आपण आलो मूडच्या क्रमांक 3वर आणि त्याचं नाव आहे मूडच्या प्रकाराचं सब्जेक्टिव्ह मूड. सब्जेक्टिव्ह मूड हे जसं आपण ऑलरेडी पाहिलं की इंडिकेटिव्ह मूडमध्ये फॅक्ट व्यक्त करणाऱ्या रचना, प्रश्नार्थक प्रकारची वाक्य किंवा रिअल कंडिशनची वाक्य आली. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये मूळ क्रियापदानं सुरू होणारे, प्लीजनं सुरू झालेले, लेटनं सुरू झालेले, काइंडलीनं सुरू झालेले, किंवा ते गॉड हॅव मर्सी अपॉन अस सारखं वाक्य, किंवा यू गो ॲट वन्स असं अपवादात्मक वाक्य, हे आपण इम्पेरेटिव्ह मूडमध्ये पाहिलं. लेटनं सुरू झालेले वाक्य त्यामध्ये आले. आता हे दोन्ही प्रकारच्या रचना वाक्य सोडून जे उर्वरित वाक्य आहेत त्यामध्ये सब्जेक्टिव्ह मूडमध्ये जे वाक्यरचना येतात त्या ठिकाणी पहिलं आहे सेंटेन्सेस एक्सप्रेसिंग सॉल्मन विश. विधायक इच्छा व्यक्त करण्याचे रचना ज्या असतील त्या यामध्ये येणारे ती वाक्य या सब्जेक्टिव्ह मूडमध्ये येतील. दुसरा आहे सेंटेन्सेस एक्सप्रेसिंग अनरियल कंडिशन और डाऊटफुल कंडिशन. खोट्या अटी, मी यापूर्वी बोललो होतो, खरी अट रिअल कंडिशनचे वाक्य कशात येऊन राहिले? इंडिकेटिव्ह मूडमध्ये. आता अनरियल कंडिशनची वाक्य कशात येणार आहे? सब्जेक्टिव्ह मूडमध्ये. आता पुढे आपण ते पाहणार आहोत की अनरियल कंडिशनची वाक्य म्हणजे नेमकी कोणती वाक्य, किंवा संशयास्पद अट असणारे डाऊटफुल वाक्य, डाऊटफुल कंडिशनची वाक्य, हे रचनासुद्धा सब्जेक्टिव्ह मूडमध्ये येणार आहे. ॲज इफ, ॲज दोचा समावेश असणाऱ्या ज्या रचना असतील वाक्यामध्ये, अगदी पाहून तुम्हाला की या वाक्यामध्ये ॲज इफ आलेलं आहे, ॲज दोची रचना आलेली आहे, त्या वाक्याचा मूड बी जर लिहायचा असेल तर तुम्हाला सब्जेक्टिव्ह मूड लिहिणं आहे. किंवा दो, अल्दोची रचना, ह्याचाही मूड, या रचनाचाही मूड तुम्हाला सब्जेक्टिव्ह मूड लिहिणं आहे. आणि हेतू व्यक्त करणाऱ्या म्हणजे दॅट किंवा सो दॅट असणाऱ्या ज्या रचना आहे की ज्या वाक्यामधून काहीतरी पर्पोज व्यक्त होतो, अशी जी रचना आहे या रचनेचा मूडसुद्धा किंवा त्या वाक्याचा किंवा त्या वाक्यातील क्रियापदाचा मूडसुद्धा तुम्हाला सब्जेक्टिव्ह मूड लिहायचा आहे. आता एक एक आपण पाहणार आहोत. सर्वात पहिलं या ठिकाणी सेंटेन्सेस एक्सप्रेसिंग सॉल्मन विश यामध्ये कोणती वाक्य येतात ते आपण आता घेऊ.
अतिशय हा मनोरंजनात्मक भाग असतो. जितकं आपण इंटरेस्ट घेत जाऊ तितकं समजत चालते. ही शेवटी भाषा आहे, भाव व्यक्त करता येतो. हिच्यातून तुम्ही राग बी व्यक्त करू शकता, आनंद व्यक्त करू शकता, चाटा मारू शकता, दुःख व्यक्त करू शकता, काही व्यक्त करता. कारण आपल्या शेवटी लँग्वेज इज द मोस्ट पॉवरफुल मीन्स ऑफ कम्युनिकेशन. आणि म्हणून व्यवहारात बोलतानासुद्धा बऱ्याचदा आपण काही विधायक इच्छा व्यक्त करत असतो. जसं गॉड ब्लेस यू हे आपण नेहमी म्हणतो. गॉड ब्लेस हिम, गॉड ब्लेस यू हे वाक्य या सब्जेक्टिव्ह मूडमध्ये सांगायचं आहे. दुसरा आहे आपण नेहमी म्हणतो रॅली निघाली की आपल्या रिपब्लिक डे असेल, इंडिपेंडन्स डे असतो आपला, तर त्यावेळेला स्वातंत्र्य दिन चिराई हो, भारतीय प्रजासत्ताक चिराई हो, राष्ट्रपती चिराई हो, लॉंग लिव्ह द प्रेसिडंट, लॉंग लिव्ह इंडियन इंडिपेंडन्स किंवा लॉंग लिव्ह इंडियन रिपब्लिक यासारखे जे वाक्य आहेत हेही सब्जेक्टिव्ह मूडमध्ये जातात. फक्त एक ध्यानात घ्या, इथं दीर्घायू हो, चिरायू हो, पण तुम्ही जर असं म्हणसान किंवा आता सासू खराब आहे आणि सासरा चांगला आहे तर मग लॉंग लिव्ह सासरे बॉय हे ठीक आहे सब्जेक्टिव्ह, पण लगेच मग शॉर्ट लिव्ह सासूबाई म्हणू नका. लक्षात आलं ना. तर लॉंग लिव्हचे वाक्य सब्जेक्टिव्ह मूडमध्ये घ्यायचे. आणि बी गॉड विथ यू म्हटलेलं आहे. बी गॉड विथ यू, देव याचं रक्षण करू. आपण पाहतो की एखादा सैनिक सीमेवर जाताना किंवा एखाद्या मुलीचं लग्न झालं तर सासरी जाताना तिच्या कानात म्हातारी किंवा वयस्कर माणसं जाऊन म्हणतात बी गॉड विथ यू, देव याचं रक्षण करू, हिचं रक्षण करू, अशा पद्धतीनं. आणि हे महत्त्वाचं आहे मे यू गेट मॅरिड धिस इयर. चांगलं बोलणं कोणाबद्दल की मे यू बी सक्सेसफुल, मे यू गेट मॅरिड धिस इयर, यंदा तो आटपो म्हणजे लग्न हो, अशा पद्धतीनं हे वाक्यसुद्धा या मूडमध्ये जातं. मे गॉड कीप हिज सॉल इन पीस. आणि लोक इतके हुशार आहे की जिवंत असताना कोणी माणसाला विचारत नाही, पण माणूस मेला आणि त्याचा सावडायचा मातीचा कार्यक्रम असला आणि श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलायला संधी दिली की तो कशाचीच कसर ठेवत नाही, माणूस कसाही असो मरण्यापूर्वी. आणि मग याला खाली नाही भेटली तर नाही भेटली, पण स्वर्गात याच्या आत्म्याला शांती मिळो असं त्या ठिकाणी म्हणताना मे गॉड कीप हिज सॉल इन पीस अशा पद्धतीचे भावना व्यक्त करतात. तर अशा ह्या विधायक भावना ज्या आहेत ह्या सब्जेक्टिव्ह मूडमध्ये जातात. पण विशेष या ठिकाणी एक मुद्दा हा काळजीपूर्वक ध्यानात घ्या, सगळेच मेनं सुरू झालेले वाक्य सब्जेक्टिव्ह मूडमध्ये येणार नाही. जर वाक्य असं असेल मे आय कम इन सर, तर त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह राहील, त्या वाक्याचा मूड इंडिकेटिव्ह मूड राहील. हे बी विसरायचं नाही. नाही तर मग नुसतंच अवलंबून जेवढं आहे त्याच्यानुसारच चालले तर मग मेळ खाणार नाही. ही स्पर्धा परीक्षा आहे, इथं झांबलझुंबलपणा चालणार नाही. इथं तत्परता लागन, समयसूचकता लागन. प्रेझेन्स ऑफ माइंड अँड प्रेझेन्स ऑफ इमोशन, दीज आर टू कन्फ्लिक्टिंग स्टेटस ऑफ माइंड. अँड व्हेन प्रेझेन्स ऑफ इमोशन इज इन प्रोग्रेस, your presence of mind can't work, and when your presence of mind is in progress, your presence of emotion can't work. त्यामुळं समयसूचकता, एखादं उत्तर नाही मग हेच लिहायचं होतं मग घरी आलो मी, मग आता घरून काही पोस्टानं उत्तर पाठवता येतं का. समयसूचकता तुमची कामी पडणारे वेळेचं बंधन आहे, काही सेकंदांमध्ये तुम्हाला उत्तरापर्यंत जाणं आहे आणि त्याच्यासाठी प्रॉपर गायडन्सची आवश्यकता आहे. आता यानंतर आपला पुढचा या सब्जेक्टिव्ह मूडमध्ये जो दुसरा प्रकार येणार आहे, जे दुसऱ्या प्रकारचे वाक्य येणार आहे त्याकडे आपण वळू. यामध्ये एक्सप्रेसिंग अनरियल और डाऊटफुल कंडिशनची वाक्य. आता खोट्या किंवा संशयास्पद अटी ह्या कशा. खोट्या किंवा संशयास्पद अटी पहा की जसं जर मी राधेश्याम चांडक असतो तर बुलढाणा अर्बनचा अध्यक्ष असतो. तुम्हाला माहिती आहे मी काही राधेश्याम चांडक आहे का. मग हे वाक्य इंग्रजीत म्हणायचं. किंवा जर मी भारताचा पंतप्रधान असतो तर पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यावर भर दिला असता. इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आय शूड ट्राय टू एस्टॅब्लिश बेटर रिलेशन्स विथ पाकिस्तान. किंवा इफ आय वेअर राधेश्याम चांडक I would be the president of the बुलढाणा अर्बन.
किंवा असे वाक्य येतात की जर मी पक्षासारखं उडू शकलो असतो तर आत्ताच तुझ्यासोबत असतो. इफ आय कुड फ्लाय लाईक अ बर्ड आय वूड बी विथ यू राईट नाव. पण सगळ्या साऱ्या दुनियेला माहिती आहे की मी माणूस आहे, मी काही पक्षी नाही. मग हे आपल्याला म्हणता येतं. म्हणजे इफ आय कुडची रचना असेल किंवा बरेचसे मनोरंजक असे वाक्य असतात की आता पोरी चालतात. आता दोन पोरी चालल्या आणि एक पोरगी दुसरीला म्हणते, ए तुला काही नाही आलं. ही लगेच तिच्याकडे पाहिजे, काय झालं, नाही तुला काहीच नाही आलं. त्या जागी जर मी असते तर त्याला सोडलंच नसतं. मग हे वाक्य त्या जागी मी दुसरा कसा होईल. मग हे वाक्य इंग्रजीत म्हणता येतं, इफ आय वेअर यू आय शुडंट लेट हिम गो अवे. जर मी त्या जागी असते तर ती नोकरी स्वीकारली असती. इफ आय वेअर यू आय शुड ॲक्सेप्ट द पोस्ट. अशा पद्धतीनं आपल्याला वाक्य बोलता येतात. आता राहिला विषय डाऊटफुल कंडिशन कशी असते, संशयास्पद कंडिशन कशी, की समजा त्या जागी जर मी असतो ना तिच्याशी लग्न केलं असतं. आता हे डाऊट घ्यायसारखाच विषय ना. त्या जागी मी असतो तर तिच्याशी लग्न केलं असतं असं जर म्हणून राहिला म्हणजे काहीतरी डाऊट घ्यायसारखाच विषय झाला ना. मग इफ आय वेअर यू आय शुड मॅरी हर. हे वाक्य त्या मूडमध्ये जातं, सब्जेक्टिव्ह मूडमध्ये ह्या रचना जातात. थोडक्यामध्ये काय आहे, इफ आय वेअरनं सुरू झालेलं वाक्य असेल किंवा असेही वाक्य इफ आय वेअर, इफ आय कुड किंवा ओ दॅट. किंवा हे आपण जसं जर मी पक्षी असतो तर इफ आय वेअर अ बर्ड. हेच वाक्य तुम्ही ओ दॅट आय वेअर अ बर्ड म्हणजे ओ दॅटनं बी सुरू झालेलं इफ आय वेअरचं वाक्य त्यामध्ये येऊन राहिलं. हे वाक्य जे असतील हे या मूडमध्ये येतील. वेळेच्या अभावानं बोर्डवर न लिहिता हे तुम्हाला तोंडी सांगणं सुरू आहे. यानंतर पुढचा जो प्रकार आहे या ठिकाणी नंबर सी जे आपण लिहिलं या ठिकाणी दो और अल्दो. दो और अल्दो हे वाक्य पहा, दो और अल्दो. आता जरी तरी, जरी तरी, जरी मी आंधळी तुला पाहते रे. जरी मी आंधळी तरी तुला पाहते रे. हे वाक्य तुम्हाला माहिती आहे. हा कोणता अलंकारातलं वाक्य आहे? पॅराडॉक्स. आंधळा माणूस पाहू शकतो का? नाही. दो आय एम ब्लाइंड आय कॅन सी यू. दो आय एम ब्लाइंड आय कॅन सी यू. जरी त्यानं खूप अभ्यास केला तरी नापास झाला. दो ही स्टडीड हार्ड ही फेल्ड. तर दोच्या अल्दोचा अर्थ एकच निघतो त्याचा. तर इथे ह्या रचना दोच्या अल्दोच्या त्यामध्येच येतात. जरी तरी. पॅराडॉक्सचा विषय निघाला म्हणून सहज सांगतो की आपल्या इतर भाषांमध्ये बी अलंकार असताना जसं पॅराडॉक्सचं उदाहरण कैसे बताए के तुझको चाहे. एक तुझको चाहे बी म्हणून टाकायचं आणि पुढं लगेच म्हणतो यारा बताना पाय. म्हणजे हे हिंदीतला पॅराडॉक्स झाला. ठीक आहे, पुढचा पहा आता. या ठिकाणी दो अल्दो नंतर आपण ॲज इफ किंवा ॲज दो ची रचना. ज्या वाक्यामध्ये ॲज इफ आलं, ॲज दो असेल ते वाक्याचा मूडसुद्धा सब्जेक्टिव्ह मूड असतो. मग आता याचा अर्थ काय निघतो? जणू काही जसा काही. जणू काही जसा काही कसा की ती अशी नाचते जशी काही माधुरी दीक्षित नाचते. तो असा बोलतो जसा काही नवरा आहे. ही स्पीक्स ॲज इफ ही वेअर माय हजबंड किंवा सी डान्सेस ॲज इफ सी वेअर माधुरी दीक्षित. आता थोडासा काळ जर बदलला की ती अशी नाचली जशी काही माधुरी दीक्षित नाचली, तर थोडंसं सी डान्स्ड सिम्पल पास्ट येतो. ॲज इफ सी हॅड बीन माधुरी दीक्षित इकडे पास्ट परफेक्ट येतो. किंवा तो असा बोलला जसा काही गावचा सरपंच होता. ही स्पोक ॲज इफ किंवा ॲज दो ही हॅड बीन द सरपंच ऑफ द विलेज. तर अशा प्रकारे तुम्ही फक्त एवढंच पाहायचं आहे, ॲज इफ ॲज दो आलं त्या ठिकाणी तर तुम्ही सरळ त्या वाक्याचा जर मूडचा प्रश्न असेल की व्हॉट इज द मूड ऑफ द सेंटेन्स किंवा व्हॉट इज द मूड ऑफ द वर्ब, तर तुम्हाला उत्तरातला ऑप्शन लिहावं लागेल सब्जेक्टिव्ह मूड. आणि एक आहे या ठिकाणी आता हेतू व्यक्त करणाऱ्या रचना असतात पहा. दॅटनं म्हणू शकता तुम्ही किंवा सो दॅटचा बी वापर केला जातो त्या ठिकाणी. दॅटचा, सो दॅटचा, की जसं आता वी ईट सो दॅट वी मे लिव्ह. आपण खातो कशासाठी? जगलं पाहिजे त्याच्यासाठी खातो. किंवा ही वर्क्स हार्ड सो दॅट किंवा दॅट ही मे अर्न मोर, की जेणेकरून तो जास्त कमाई करू शकेल. तर अशा ज्या हेतू व्यक्त करणाऱ्या रचना आहेत ह्या सब्जेक्टिव्ह मूडमध्ये जातात.
या ठिकाणी हेतू व्यक्त करणाऱ्यामध्ये पुन्हा लेसची बी रचना येऊ शकते की जसं बी डिलिजंट लेस्ट यू शूड फेल, तर अशा रचनांचा सुद्धा या ठिकाणी समावेश होतो. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओमध्ये आपण मूडविषयी माहिती घेतलेली आहे. वेळेच्या अभावाने आपण शेवटच्या प्रकारातली वाक्य बोर्डवर न लिहिता तोंडी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. पण निश्चितच प्रत्येकाला हे प्रत्येक मूडचा जो प्रकार आहे त्याची अतिशय व्यवस्थित माहिती सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ खूप धमाल गाजवेल म्हटल्यापेक्षा जे प्रॉपर विद्यार्थी आहेत त्या प्रॉपर विद्यार्थ्यांपर्यंत प्रॉपर मार्गदर्शन पोहोचेल. आणि जरुरी नाही किंवा स्पर्धा परीक्षेचाच विद्यार्थी पाहिजे, जो कोणी इंग्रजीत इंटरेस्टेड असेल, मग तो पालक असू शकतो, शिक्षक असू शकतो, विद्यार्थी असू शकतो, अकॅडमिकचा असू शकतो, कॉम्पिटेटिव्हचा स्टुडंट असू शकतो, सर्व लेव्हलच्या ज्याला कोणाला इंग्रजीमध्ये थोडंसं वर यायचं आहे असं प्रत्येकाला वाटतं ना की बा मला इंग्रजी बोलता आलं पाहिजे, असं कोणाला नाही वाटत. 2 वाक्य इंग्रजीत बोललं तर इम्प्रेशन पडतं, प्रत्येकाला वाटतं. मग हे शिकायचं तर ते काही एकदम बटन दाबला लाईट लागला असा प्रकार आहे का? नाही. तुम्हाला स्टेप बाय स्टेप ग्रॅज्युअली एक एक पॉईंट ग्रॅज्युअली ॲक्वायर करावं लागतील. सर्वांना रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त पाहावा, विशेषतः पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत अखेरपर्यंत पाहावा. लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, कारण हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि निश्चितच तुमच्या येणाऱ्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, ज्या कॉमेंट्स असतील, ह्या मला अभिप्रेत आहे, त्यांचं मी स्वागतच करणार आहे. काही सूचना असतील त्याही तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता, किंवा इंग्रजीतला असे कोणताही भाग असेल की या भागावर व्हिडिओ बनवा, अशाही सूचना तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून करू शकता. धन्यवाद.